त्यामुळे मी ज्यावेळेस सरांकडे आले, सरांनी मग माझे सगळे जेवढ्या कंप्लेंट्स होत्या त्या सगळ्या ऐकल्या. मग सरांनी सांगितलं की आपण एक MRI करूया, कारण सोनोग्राफीमध्ये फक्त सिस्ट दिसत आहेत. मग त्यांनी मला MRI करायला सांगितलं आणि MRI केल्यानंतर माझं इंटेस्टाईन पण चिटकलेले होते, युरेटर वरती खाली दबत होतं, माझे नर्व्स दबत होते, त्यामुळे माझा हात पाय कंबर खूप दुखायचं. मग सरांनी मग मला सांगितलं की तुला डीप एंडोमेट्रिओसिस आहे, त्याचबरोबर दोन्हीही ओव्हरीजमध्ये सिस्ट आहेत. त्यानंतर माझ्या ज्या फॉलोपिन ट्यूब्स आहेत त्या सुद्धा पाठीमागे चिटकलेल्या आहेत. असे अनेक प्रकारचे म्हणजे आतमध्ये कॉम्प्लिकेशन्स होते आणि मला पिरियड्समध्ये पण कधी फ्लो होत नव्हता, त्यामुळे मला कधी हे लक्षातच आलं नाही, कारण माझा त्रास हा याच्याशी रिलेटेड कधी झालाच नाही. मला वेगवेगळे त्रास होत होते, ज्यासाठी मी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे गेले, वेगवेगळ्या प्रकारे ट्रीटमेंट घेतली, पण माझं योग्य निदान सरांनी केलं. त्यानंतर आज जेव्हा माझं ऑपरेट सरांनी केले लेप्रोस्कोपी, ती अतिशय व्यवस्थित केली आहे आणि आज खरोखर मी पूर्णपणे मला असं वाटतं की मी बरी झाली आहे म्हणून. खूप छान ऑपरेशन सरांनी केले.